भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर महापालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमास उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रणजिता चाकोते, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, महिला आणि बालकल्याण सभापती निर्मला जंगम, विधी समिती सभापती सत्यजित वाघमोडे, मंडई आणि उद्यान सभापती राजशेखर पाटील, कामगार कल्याण आणि जनसंपर्क सभापती श्रद्धा पवार, स्थापत्य समिती सभापती विजय चिप्पा, आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, गटनेते अमोल बापू शिंदे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली। तसेच पाण्याचे संवर्धन करून काटकसरीने वापर करण्याचा संकल्प करण्यात आला। महापालिकेच्या विविध विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। महापौर विनायक कोंड्याल यांनी सोलापूरकरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांनी केले। मनपा सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ता, ई निवेदन तसेच शासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करण्यात येईल। स्मार्ट सिटी अंतर्गत 117 MLD क्षमतेची उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी प्रकल्प पूर्ण असून पाकणी जलशुद्धीकरण केंद्रासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करण्यात येत आहे। सोलापूर इतिहासातील सर्वात मोठा महत्त्वाकांक्षी 1478 कोटी सोलापूर सिटी वॉटर सप्लाय इंटरनॅशनल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम या प्रकल्पाला सर्वसाधारण सभेची मंजुरी दिलेली आहे। 2060 पर्यंतच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य मिळणार आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागरिकाला नियमित, शुद्ध आणि पुरेशी दाबाने रोज पाणी पुरवठा उपलब्ध होईल। विविध परिसरातील मिळकतीवर B2 सत्ता प्रकार असल्यामुळे खरेदी विक्री बंद होते। या ठिकाणी बांधकाम परवानगी मिळत नसल्या कारणाने सोलापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होत होते। महापालिकेचे मिळणारे उत्पन्न ठप्प झाले होते। B2 सत्ता प्रकार उठल्याने आता नियमितपणे व्यवहार सुरू होतील। संबंधित चाळीतील कामगारांना स्वतःच्या मालकी हक्क मिळण्यास मदत होते। तसंच शासनाचा भरीव हिस्सा 1% महसूल सोलापूर महानगरपालिकेस प्राप्त होईल व सोलापूर महानगरपालिकेस मिळकत कराच्या माध्यमातून भरीव असे उत्पन्न मिळेल। सदर प्रस्तावास पाठपुरावा आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी माननीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे सातत्याने केला। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पावसाळी अधिवेशनात या संदर्भात आवश्यक आदेश पारित केले होते। शासनाकडे या निर्णयामुळे शहरातील 9,000पेक्षा अधिक कष्टकरी कामगार कुटुंबांना व साधारणपणे 40 ते 50 हजार कामगारांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे। स्वच्छ सोलापूर व सुंदर सोलापूर आपले सामूहिक स्वप्न आहे। त्याकरिता सोलापूर शहरात 1 जुलै ते 9 जुलै या कालावधीमध्ये शहरातील 26 प्रभागांमध्ये एकूण 72 भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेत 100 टन कचरा आणि 190 ब्रास दगड, माती व मलबा हटविण्याचं काम, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 15 ठिकाणी स्वच्छता पथनाट्य सादर करण्यात आले। सोलापूर शहरातील भवानीपेठ घोंगडे वस्ती येथील एका बालकाचा भटक्या कुत्र्याच्या चावा घेतल्याने रेबीज संसर्ग होऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता। ही घटना अत्यंत वेदनायक होती। या पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून आमदार देवेंद्र कोटे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या निवेदनाद्वारे यांच्याकडे मागणी केली होती। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तत्काळ 5 लाखाची मदत देण्याची ग्वाही दिली। महानगरपालिकेच्या मालकीच्या गाळेदार, मिनी गाळेधारक आणि खुल्या जागा धारकांसाठी 100% दंड व व्याजमाफी योजना राबविण्यात आली व या योजनेमुळे महसूल वाढीसह नागरिकांसाठी मोठा दिलासा मिळाला। 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त आरोग्य विभागातील डेंग्यूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शहरातील 3 दिवसीय विशेष मोहिमेस राबविण्यात आली। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले। प्रत्येक बालकास लस पोहोचविण्यास आरोग्य विभागाने उत्कृष्ट कार्य केले। PM बस सेवा योजनेअंतर्गत आपल्या सोलापूर शहरातील 100 ई-बसेस मिळणार आहेत। पहिल्या टप्प्यात 17 रोजी
20 आधुनिक ई बस सोलापूरला उपलब्ध होत आहेत। याकरिता बुधवार पेठ परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाहनतळ येथील बस चार्जिंगसाठी काम पूर्ण झाले आहे। यामुळे नागरिकांना पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळणार आहे। कदाचित आपल्याला उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहे। सोलापूर ते मुंबई विमानसेवा दिनांक 28 जून 2026 पासून तांत्रिक कारणामुळे बंद पडलेली होती। विमानसेवा ही दिनांक 2 ऑगस्ट 2026 पासून पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली। याशिवाय हैदराबाद तिरुपती विमानसेवा सुरू करण्यासाठी सुद्धा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे। महानगरपालिकेच्या विकास कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी इंटेलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टम कार्यान्वित करण्यात आले आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना अधिक पारदर्शक, सुलभ व गतिमान सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने TDR मंजुरी प्रमाणपत्राच्या वितरणाची प्रक्रिया पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेली आहे। तसेच वेब GIS आधारित विकास आराखडा DP 2047 तयार करण्यात आला असून शहर नियोजन अधिक पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित बनले आहे। हातदवाड भागातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। शहरातील उद्योजकांना मूलभूत सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून अक्कलकोट रोड MIDC आणि ओडगी रोड MIDC परिसरातील अंतर्गत रस्त्यांसाठी 56 कोटी निधी उपलब्ध झाला आहे। शहरातील 98 कोटी रुपयांचा स्टॉर्म वॉटर ड्रेनेज प्रकल्प, 429 कोटी रुपयांचा भुयारी गटार योजना, 49 MLD सांडपाणी शुद्धीकरण केंद्र, रेल्वे उड्डाणपूल, पर्यायी रस्ते, नाले खोलीकरण आणि रुंदीकरण यासारख्या कामे वेगाने सुरू आहेत। श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या स्थापन केलेल्या 68 लिंग परिसराच्या सुशोभीकरणासाठी पहिला टप्पा म्हणून 2 कोटी मंजूर झाले आहेत। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, मराठा भवन, इंडोर स्टेडियम, नाट्यगृह, बसवेश्वर पुतळा परिसर, मार्कंडे मंदिर, बिरोबा मंदिर, विविध स्मशानभूमी आणि प्रसूतिगृहांसाठी कोट्यवधी रुपयांचा अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। महानगरपालिकेत सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले आहे। गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे प्राधान्य आहे। सोलापूर महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी व सेवक यांना ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे। शासनाच्या सुधारित शासन निर्णयानुसार महानगरपालिकेच्या वतीने लाड पागे समिती व अनुकंप अंतर्गत उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार 72 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात येणार आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या पर्यावरण संवर्धन विभागामार्फत श्री सिद्धेश्वर तलावाच्या राज्य स्तरावर योजना अंतर्गत संवर्धन सुशोभीकरणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या तलावाची कामे, तलावाची DPR संदर्भात चर्चा करण्यात आली आहे। विकसित भारताच्या संकल्पनेत विकसित सोलापूर वाटा महत्त्वाचा आहे। शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नानं आपण आधुनिक, स्वच्छ, हरित, सुरक्षित आणि समृद्ध सोलापूर घडवूया। चला, या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्वांनी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि पाणी बचत, वाहतूक शिस्त, भरणा आणि सामाजिक सलोखा जपण्यास संकल्प करूया।